सो प्रॉब्लेम काय होतो जॉग्रफी ऑप्शनलचा, की पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स वगैरे मिळतात, मार्क्स न येण्याचं कारण मी म्हणतो की ते पहिली गोष्ट म्हणजे आउटडेटेड आहे. 4-5 वर्ष झाले ते काहीतरी टेलिग्रामवर आहेत आणि मग तेच बघतो. करंटचा हेच नाही आहे ना, करंट अफेअर्सच नाही आहे. मला ते पण एक तुम्हाला सांगायचं होतं. मार्क्स न येण्याचं पुढचं कारण पुढे तर मी बोलणारच आहे. देर इज अ डिफरन्स बिटवीन करंट अफेअर्स अँड कंटेम्पररी अफेअर्स. तुम्ही करंट अफेअर्सला करंट अफेअर्स म्हणून बघता. आता करंट अफेअर्स म्हणून बघायचं म्हणजे कसं, आता GSला पण लागू होतं बरं का. करंट अफेअर्स म्हणजे काय, तुम्ही जर राज्यसेवेच्या प्रीचा पेपर बघाल तर त्याच्यामध्ये जे येतं ते करंट अफेअर असतं. म्हणजे कसं की या वर्षीचे विम्बल्डन कोणी जिंकले, दिस इज करंट अफेअर. क्वेश्चन्स जे विचारले जातात जॉग्रफी ऑप्शनलमध्ये किंवा डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्समध्ये, तर ते कंटेम्पररी अफेअर्सवर विचारले जातात. कंटेम्पररी अफेअर्स म्हणजे की करंट अफेअर तर त्यामध्ये येतात, पण त्याचं इनडेप्थ ॲनालिसिस करून तुम्हाला विचारलेलं असतं. आता जसं की फॉर एक्झाम्पल वायनाडला लँडस्लाईड झाली, ऐकलं असेल ना तुम्ही. आता लास्ट इयरच वायनाडला खूप मोठी दुर्घटना झाली होती केरळमध्ये. जर तुम्ही करंट अफेअर वाचत असाल तर तुम्हाला काय विचारेल, वायनाड कोणत्या राज्यात आहे, त्याच्यातून कोणती नदी जाते, कोणत्या गावाला लँडस्लाईड झाली, दिस कम्स अंडर करंट अफेअर्स. कंटेम्पररी अफेअर्समध्ये काय येतात, वायनाडला लँडस्लाईड का झाली, कुठे झाली, ते तर सगळे येईल. प्लस आता त्याच्या पुढे तो लँडस्लाईड का झाली, ती आपण रोखू का नाही शकलो, मग ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि अनफॉर्च्युनेटली प्रॉब्लेम काय होतो, जे तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स वगैरे बघतात ते थोडे 3-4-5 वर्ष जुने असतात, ते त्यावेळेचे कंटेम्पररी अफेअर्स सांगतात आणि मग ते मार्क्समध्ये रिफ्लेक्ट व्हायला प्रॉब्लेम